नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. तर आपल्यासोबत आहे इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड ZX ऑप्शनल आणि टॉप एंड व्हेरियंट. या गाडीचा आपण आहे ना वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहोत. गाडी कशी आहे काय सगळं बोलणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण फ्रंट प्रोफाईलबद्दल बोलूया. ह्याचा फ्रंट प्रोफाईल खूप बोल्ड आहे. तुम्हाला क्रोम बघायला भेटेल ग्रिलवर. ग्रिल ग्रे कलरमध्ये, कंप्लीट LED हेडलाईट सेटअप, इंडिकेटर तुम्हाला LED मध्ये भेटेल, बट दीज आर नॉट सिक्वेन्शियल. खाली फॉग लॅम्प तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. कॅमेरा फ्रंटचा इथे टोयोटाचा लोगो अशा प्रकारे दिलेला आहे आणि फ्रंटचे 4 सेन्सर्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर अशा प्रकारे कंप्लीट LED हेडलाइट्स सेटअप तुम्हाला बघायला भेटतो. फ्रंट प्रोफाईल खूप बाप आहे. बोलूया आपण याच्या इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. मित्रांनो, हे आहे 2 लिटरचं TNGA VVTi इनलाइन इंजिन. ओके, 4 सिलेंडर हे इंजिन असणार आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे 184 bhp 188 Nmचा टॉर्क जनरेट करतं. तर हे हायब्रिड गाडी आहे, म्हणजे याच्यात इलेक्ट्रिक मोटर पण दिलेली आहे. ओके, जी बॅटरीमध्ये स्टोर्ड एनर्जी आहे ना, ती इलेक्ट्रिक मोटर जनरेट करते पॉवर आणि तुमची गाडी चालवली जाते. आणि त्यासोबत इंजिनची पण पॉवर घेतली जाते. सो मॅक्झिमम जो टॉर्क आहे तो भेटतो 208 Nmचा. त्याचमुळं हायब्रिड असल्याचमुळं ही गाडी मायलेज देते 23.24 km/लिटरचं, जे मॅसिव्ह आहे. इन्सुलेशन प्रोव्हाइड केले, ड्राईव्ह प्रोव्हाइड केलेला आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्याला याच्यात ऑप्शन दिलेला आहे. तर डायमेन्शन्सबद्दल बोलायचं झालं तर ही गाडीचं लेंथ आहे 4755 mm, विड्थ 1845 mm, हाईट 1790 mm, 2850 mmचा मॅसिव्ह तुम्हाला व्हील बेस पाहायला भेटतो. ग्राउंड क्लिअरन्स आहे 185 mmचा. 18 इंचाचे अलॉयज तुम्हाला भेटेल. मॅकपर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पुढे आहेत आणि तुम्हाला इथे डिस्क ब्रेक प्रोव्हाइड केलेला आहे. ABS विथ EBD याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. त्याच्यासोबत टायर सेक्शन आहे 225-50. ओके, लो प्रोफाईल टायर सेक्शन आहे, बघू शकता लो प्रोफाईल. ओके, थोडं अजून वाढवलं शकलं असतं. हायब्रिडची तुम्हाला बॅजिंग, इंडिकेटर, 360 डिग्री कॅमेरा, पण याच्यात पडल लॅम्प्स. ओके, पडल लॅम्प्स दिलेले आहेत, रात्रीचे काम करतील. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला आहे ना एक ग्लास भेटते, त्याच्यामुळे जो ब्लाइंड स्पॉट आहे ना तो निघून जातो. तर इथे जर ब्लाइंड केला असतं ना तर हा ब्लाइंड स्पॉट क्रिएट झाला असता. ओके, त्याच्यासोबत हा बघू शकता सिल्वरमध्ये डोअर हँडल, लोअर गार्निश. देन हे ना लॉक कसं करणार, सिम्पली ओके, हे सेन्सर्स आहेत इथे टच करायचे, तुमचं लॉक होईल, हात टाकायचे, अनलॉक होऊन जाईल. रूफ रेल्स नाही आहे, शार्क फिन अँटिना प्रोव्हाइड केला आहे. पाठीमागे डिस्क ब्रेक आहे आणि सेमी इंडिपेंडंट टॉर्च अँड बीमचे सस्पेन्शन आहेत. सस्पेन्शन हार्ड साईडला दिलेले आहेत. पाठीमागे या, पाठीमागचा हा प्रोफाईल आहे. वायपर वॉशर डिफॉगर दिला आहे. देन इथे तुम्ही बघू शकता हाय माउंटेड स्टॉप लॅम्प. देन स्प्लिटमध्ये LED सेटअप, हॅलोजनमध्ये इंडिकेटर, हॅलोजनमध्ये रिव्हर्स लाईट, ZXची बॅजिंग, हायब्रिडची बॅजिंग, टेलगेट गार्निश. ठीक आहे, अँड तुम्हाला इनोव्हा हायक्रॉसची पण बॅजिंग बघायला भेटेल. नको एवढ्या बॅजिंग आहेत. हो, टोयोटाचं नाव एवढं असेल तरी इनफ आहे. इथे कॅमेरा आहे, हॅलोजनमध्ये तुम्हाला नंबर प्लेटच्या लाईट. ठीक आहे, खाली 4 सेन्सर्स, पार्किंग सेन्सर्स आणि 2 रिफ्लेक्टर प्रोव्हाइड केलेत. अशा प्रकारे रिअर प्रोफाईल चपटा, उभा चपटा. इथे बटन दिले, हे तुम्हाला दाबायचे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन दिले, हे तुम्ही प्रेस करा. तुमचं पॉवर टेलगेट दिलं, त्यामुळं अशा प्रकारे हे ओपन होऊ शकतं. 3 वेनं ओपन करू शकता. एक तुमच्या कीवर पण बटन आहे, एक इथे बटन आहे आणि एक आतमध्ये पण बटन दिलेलं आहे. तर 300 लिटरचा हा बूट स्पेस याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा हेडरेस्ट आहे. JBLचं स्पीक सबवूफर तुम्हाला इथे बघायला भेटेल. लॅम्प आहे इथे. ओके, बघू शकता अशा प्रकारे. अँड आता काय करतो ना, मी हे फोल्ड करतो. बघा, कम्प्लीट फ्लॅट लोडिंग एरिया, कम्प्लीट फ्लॅट. ओके, तर एवढा कार्गो एरिया भेटतो तुम्ही जर थर्ड रो फोल्ड करणार असेल तर. आणि हे टूलकिट ठेवायची जागा, इथे पण थोडं तुम्ही सामान ठेवू शकता. तर मित्रांनो, कर्टन्स आहेत, सॉफ्ट टच मटेरियल, सिल्वर वर्क, सिल्वरमध्ये डोअर हँडल, 1 लिटर बॉटल स्पेस, चाइल्ड सेफ्टी लॉक ऑप्शन दिला आहे. मी गाडीत बसतो, इग्रेस बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, इझी आहे. आणि बघू शकता नी रूम, लेग रूम, थाय सपोर्ट बेस्ट आहे. 4 वे ॲडजस्टेबल सीट्स आहेत. ओके, अजून एक खास काफ सपोर्ट दिला आहे. काफ सपोर्ट, गाडीची सीट पूर्ण मागे घ्या, आलिशान बसा, एन्जॉय करा. तर कॅप्टन सीटची फिलिंग इथे येते. हा काय मस्त आहे, सगळ्यात बेस्ट आहे. ओके, फक्त एकच आहे, ही जी सीट आहे पाठचा रो, थर्ड रो ॲक्सेस करायला तुम्हाला मॅन्युअली सीट पुढे घ्यायची. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे, तर दॅट्स ओके. त्याचं एक रिझन पण आहे,
जर पावर दिली असेल तर की माणसं वाट बघायला लागणार पुढे मागं यायला. तुम्हाला समजते ना, हे इतक्या रॅपिड होते. पॉवर सीटला वेट करावं लागतं. जल्दी बोल, पनवेल भी जाना है. असं काम आहे. आता थर्ड रो ॲक्सेस करू. मला पर्सनली अगोदर सांगतो की या गाडीचा थर्ड रो आहे ना सगळ्यात स्पेसियस आहे. कसं ॲक्सेस करायचे, फक्त आहे ना पुढे घ्यायचे. ओके, या सीट पुढे घ्या, इथे पाय ठेवा खाली आणि आतमध्ये जावा. मित्रांनो, नी रूम चांगला आहे. थाय सपोर्ट जो असतो ना तो थर्ड रोला तुम्ही एवढे एक्सपेक्ट करू नका, पण नी रूम खूप चांगला असावा लागतो जो याच्यामध्ये चांगला आहे. अजून एक ही सीट आहे ना रिक्लायनर आहे, बघू शकता एवढी रिक्लायनर होते. त्याच्यासोबत तुम्हाला हेडरेस्ट पण आहे ॲडजस्टेबल. नी रूम चांगला राहतोय. ओके, ग्रॅब हँडल आहे, ग्लास आहे, त्याच्यामुळे ना क्लॉस्ट्रोफोबिक वाटणार नाही. 2 कप होल्डर आहेत, टॉयलेटचा पॉवर सॉकेट, मोबाईल ठेवायला जागा इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. अशा प्रकारे की बघायला भेटते. ओके, लॉक करायला बटन, अनलॉक करायला बटन, बूट ओपन करायला सुद्धा बटन दिलं आहे. टोयोटाचा लोगो, पाठीमागे इनोवाची बॅजिंग, जबरदस्त की आहे, क्वालिटी आहे. तर इथे आहे ना पॉवर सीटचे बटन म्हणजे मेमरी सीटचे सेटिंग्स आहेत 1 आणि 2. सॉफ्ट टच मटेरियल, सारे सगळे पॉवर विंडोज आहेत. ओके, ड्रायव्हर साईड अप अँड डाऊन दोन्ही ऑटोमॅटिक आहे. लॉक अनलॉक करायला बटन, मिरर्स फोल्ड अँड फोर कलर ऑप्शन तो पण दिलेला आहे. 1 लिटर बॉटल ठेवायला जागा. सीट्स 6 वे ॲडजस्टेबल सीट्स आहेत. ओके, पाठीमागे पुढे वर खाली अँगल ॲडजस्ट करा. लेदर सीट्स, कंप्लीट लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. ब्रेक पेडल आणि ॲक्सिलरेटर पेडल दिला आहे. डेड पेडल खूप मोठा दिला आहे, जो खूप चांगली गोष्ट आहे. इथे आहे ना हाय बीम असिस्ट आहे. ओके, हे हेडलॅम्प लेवरिंगचं ऑप्शन आणि बूट ओपन करायला ऑप्शन, थर्ड ऑप्शन हा इथे बघायला भेटतो. इथे पण बघा, बिरा ठेवायचे तुम्हाला ना इथं ठेवू शकता. मस्त चिल्ड राहणार आहे, कामच नाही, गोव्याला जायचं गरजच नाही. आतमध्ये या, बस आतमधून. तर मित्रांनो, मी आतमध्ये बसलो आहे. ब्लॅक ब्राऊन इंटेरियर आहे आणि वरचे जे ABC पिलर आहेत ते सगळे तुम्हाला काय म्हणतो आईस ग्रे कलरमध्ये बघायला भेटतात. ठीक आहे, गाडी चालू करतो कारण खूप गरम होते. ड्युअल झोन AC, इथे पण ACचे सेटिंग्स आहेत तुम्हाला बघा. ओके, हे तुम्हाला ACचे सेटिंग्स बघायला भेटणार. ऑटोमॅटिक AC भेटतो. ठीक आहे, देन गाडी चालू होताना EV मोडमध्ये चालू होते, लक्षात राहू देत मित्रांनो. बाकी या आर्मरेस्ट बघू शकता, इथे तुम्हाला स्पेस आहे आणि आर्मरेस्ट सॉफ्ट टच आहे. बाकी सीट्स खूप कम्फर्टेबल आहेत, नो डाऊट. हा सनरूफ आहे, पूर्ण सनरूफ तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ बघायला भेटतो. नॉर्मल तुम्हाला हॅलोजनमध्ये लाईट्स आणि सनरूफ ओपन करायला 1 टचचा ऑप्शन आहे. इथे स्पेस खूप जास्त मोठी आहे. मूनरूफ पण दिलेला आहे, म्हणजे सनरूफ क्लोज केला बेसिकली इट्स मूनरूफ. इथे लाईट्स आहे, म्हणजे इथे लाईट्स बघा, ही रूफ लाईट तुम्हाला इथे बघायला भेटते. ही जी आहे ना ही रूफ लाईट आहे. AC वेंट्स इथे आहेत. ओके, इथे बघू शकता, इथे AC वेंट्स तुम्हाला बघायला भेटणार. सेकंड रोसाठी, थर्ड रोसाठी तिकडे आहेत, पिलरवर दिलेले आहेत. बाकी अँटी पिन सोबत सनरूफ आहे. ऑटोमॅटिक डे नाईट रियर व्ह्यू मिरर. ओके, व्हॅनिटी मिरर, तुम्हाला लाईट बघायला भेटणार. इथे पण लाईट दिलेली आहे बेसिकली. ओके, हे तुम्ही सॉफ्ट टच मटेरियल आहे सगळं. टॉयलेटचा पॉवर सॉकेट, ॲम्बियंट लाईट इथे दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. 10 इंचाची टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, JBLची म्युझिक सिस्टीम दिलेली आहे बेसिकली. आणि सगळ्या कनेक्टिव्हिटी आहेत, पण या वायर्ड आहेत. ओके, दुसरी गोष्ट काय माहिती मित्रांनो, 4 स्पीकर, 4 ट्विटल, 1 सबवूफर दिला. खूप जबरदस्त आहे. मी ऑलरेडी याच्यावर टेस्ट केलेले आहे, ते तुम्ही नक्की पहा जाऊन. इथे बघा, पुढे या. ओके, हा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन PRND येसमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. ओके, पेडल शिफ्टर यूज करू शकता. बाकी 360 डिग्री व्ह्यूचा क्वालिटी ठीकठाक क्वालिटी आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. रिव्हर्सची क्वालिटी, ग्रीडलाईन अँड गाईडलाईन सोबत ऑप्शन याच्यात दिलेला आहे. क्वालिटी ठीकठाक आहे. ओके, होल्डचं बटन, ड्रायव्ह मोड्स, 3 ड्रायव्ह मोड्स आहेत. EV मोड स्पेसिफिक, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल बंद करायसाठी ऑप्शन दिलेला आहे. व्हेंटिलेटेड सीटचे इथे कंट्रोल्स दिलेले आहेत. ओके, पण व्हेंटिलेटेड सीट्सच्या फॅन एवढा आवाज करतो ना, असं वाटतं की इलेक्ट्रिक गाडी चालू आहे का पाठीमागे. तर अशी केस आहे, जी रियालिटी मी तुम्हाला सांगतोय. पुश स्टार्टचं बटन इथे दिलेलं आहे. 2 खाली इथे कप होल्डर खाली सेंटरला बघायला भेटतात. आणि हे स्टेअरिंग मित्रांनो दोन्ही ॲडजस्टमेंट आहे, टिल्ट अँड टेलिस्कोपिक. लेफ्ट साईडला कंट्रोल जे आहेत इन्फोटेनमेंटचे, हे सुद्धा कंट्रोल आहेत इन्फोटेनमेंटचे आहेत. हे ॲडासचे कंट्रोल्स आहेत. ओके, हे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, हे तुमचं लेन कीप असिस्ट आणि हे मोडचं बटन आहे. आणि हे जे बटन तुम्ही यूज कराल ते डिस्टन्स तुम्हाला पुढच्या व्हेकलमध्ये, तुमच्या व्हेकलमध्ये किती पाहिजे त्यासाठी हे डिस्टन्स दिलेलं आहे. जे तुम्ही ड्युरिंग ॲडास जे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल यूज करता ना त्यासाठी आहे. ॲडासचे टोटल 6 फीचर्स बघायला भेटतात. ओके, देन तुमचं जे आहे ब्लाइंड स्पॉट मॉनिटर अँड वॉर्निंग, त्याच्यासोबत ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट. ओके, देन फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, रिअर कोलिजन वॉर्निंग एक बघायला भेटणार आहे.
लक्षात राहू द्या. या साईडला बघू शकता तुम्ही इथे हेडलॅम्प लेअरिंगचं ऑप्शन दिलेलं आहे आणि हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. पेडल शिफ्टर दिलेत, ऑटोमॅटिक डेनट रिअर व्ह्यू मिरर आहे, हाय बीम असिस्ट त्याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे, तो तुम्हाला व्हिडिओ लवकर येईल. वायपर कंट्रोल इकडे लेफ्ट साईडला आहेत. अँड हे तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. याच्यात RPM मीटर भेटत नाही, पण तुम्हाला हा इको आणि पॉवर जो मीटर आहे तो तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते. राईट साईडला टेम्परेचर फ्युल इंडिकेटर आहे, मध्ये MID स्क्रीन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता RPM मीटर, स्पीडोमीटर 200ची मार्किंग आहे. इथं गिअर इंडिकेटर, टेम्परेचर, ओडोमीटर रीडिंग, हे तुमचे ॲडासचे इन्फॉर्मेशन. त्या साईडला टाईम, हाय बीम असिस्ट दिसतं ना, दॅट मीन्स हाय बीम असिस्ट ऑन आहे. टाईम ही तुमची इन्फॉर्मेशन आहे, ती पॉवर इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पॉवरची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे एक्झॅक्टली पॉवर कुठून येते, इंजिनमधून येते का बॅटरीमधून येते. आता बॅटरी डाऊन आहे तर इंजिनमधून पॉवर येते. बघू शकता आता बॅटरी चार्ज झाली, इंजिन बंद झालेलं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळं कळणार आहे, एक्झॅक्टली तुम्हाला कळणार आहे काय आहे ते. दुसरं याच्यामध्ये आहे ना, सेटिंग्स भरपूर आहेत. मॅसेज इथे दिसेल, इको स्कोअर पण आहे. ओके, ॲडॅप्टिव्ह क्रूज का आहे. दिन इथे TPMS प्रोव्हाइड केलं आहे, ट्रिप ओके इन्फॉर्मेशन आहे. अलॉंग विथ दॅट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार मित्रांनो मायलेज पण आहे, डिस्टन्स टू M2 आणि मायलेज, आणि तुम्हाला इको इंडिकेटर आहे. ओके, नॉर्मल मोड हा तुमचा पॉवर मोड, हा तुमचा इको मोड. अशा प्रकारे थीम्स आहेत, भरपूर काय सेटिंग्स आहेत. सेपरेट व्हिडिओ नक्की मी याच्यावर घेऊन येईन मित्रांनो. तर मित्रांनो हा कंप्लीट वॉक अराउंड रिव्ह्यू होता टोयोटा इनोवा हायक्रॉस हायब्रिड व्हेकलचा. टॉप एंड व्हेरियंट आहे. 4-5 फीचर्स कमी वाटतील बघा. एक तर ऑटोनॉमस ब्रेकिंग नाही आहे ॲडासमध्ये, वायरलेस चार्जिंग नाही आहे आणि वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले नाही आहे. हे फीचर्स आहेत जे मला असं वाटतं की असले पाहिजेत. देन कॅप्टन सीट आहेत त्या पावर्ड दिलेत पण व्हेंटिलेटेड नाही आहे, ते ॲटलिस्ट असायला हव्या होत्या असं मला पर्टिक्युलरली वाटतं. हे 4 फीचर्स आहेत जे मला असं वाटतं कमी आहेत. बाकी प्राईसची गोष्ट कराल तर जवळजवळ तुम्हाला 31 लाख रुपयाची एक शोरूम आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 लाख रुपीज ऑन रोड जाणार आहे. ओके, पॅनोरामिक सनरूफ, मूनरूफ, खूप भारी ऑप्शन आहे. सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर 6 एअरबॅग्स, ABS विथ EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS, हिल असिस्ट असे फीचर्स याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सेफ्टीबद्दल काहीच इश्यू नाही, कारण ग्लोबल NCAPमध्ये 5 स्टार रेटिंग या गाडीने घेऊन आलेलं आहे. तुम्ही एक मोठी फॅमिली आहात, 7 लोकांची फॅमिली आहात आणि तुम्हाला मायलेज पाहिजे, तुम्हाला स्पेस पाहिजे, तुम्हाला फीचर्स पाहिजे, तर दिस इज द परफेक्ट कार फॉर यू. ओके, सगळं काय याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. 2-4 निगेटिव्ह असतात, बट ॲट द एंड नो कार इज कम्प्लीट. तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर अशा प्रकारे हा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू होता. ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू सेकंड व्हिडिओमध्ये नक्की घेऊन. शॉर्ट्स याच्यावर खूप बनवलेत. मराठी ऑटो गुरू या इन्स्टावर जाऊन नक्की पहा, भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे भेटणार आहे. छोटा व्हिडिओ होता मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं सजेशन मी ऑलवेज वेलकम, कारण चुका होऊ शकतात, राहू शकतं. मिस्टेक्स आर कॉमन बिकॉज वी आर ह्युमन. तर दॅट्स इट. हा एक पूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.